Hello students, welcome to our YouTube channel Vivekananda Classes. Today we are starting a new topic. Name of the topic is the fun they had. This lesson is depend upon schools in future. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे विवेकानंद कोचिंग क्लासेस आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत 9वीच्या इयत्तेतील युनिट 1 मधला दुसरा धडा. युनिट 1 मधला दुसरा धडा आज आपण पाहणार आहोत. तर या धड्यामध्ये सांगितलेलं काय आहे तर भविष्यात शाळा कशा असतील त्याचं एक उत्तम उदाहरण आता सध्या आपण जगतोय की जसं भविष्यात शाळा असतील त्याप्रमाणेच आता सद्यस्थितीला जे काही आपण ऑनलाईन टीचिंग करतो आहोत तशा शाळा भविष्यात असण्याची शक्यता आहे की जिथं मुलांना शाळेत जावं लागणार नाहीये. पण सद्यस्थितीत हे जे काही चाललेलं आहे ते मात्र आपल्याला त्रासदायक होत आहे. सो आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. माझ्यासमोर पुस्तक आहे, तुमच्यासमोर पुस्तक असण्याची गरज आहे. तर पान नंबर 5 वर आपल्याला दुसरा धडा आहे. तर धडा जो आहे तो 3 विभागामध्ये विभागलेला आहे. तर पहिला भाग आहे चिटचॅट, त्यानंतर ट्रान्सलेशन आणि त्यानंतर इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी. तर असे 4 प्रकार, असे 3 म्हटलं मी, तर 4 विभागामध्ये आपला धडा विभागलेला आहे. तर आपण चिटचॅट ऍक्टिव्हिटी पासून सुरुवात करू. तर चिटचॅट ऍक्टिव्हिटी मध्ये पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे, व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल. तुमच्या शाळेविषयी तुम्हाला काय काय आवडतं, सगळ्यात चांगलं काय आवडतं. याची प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असणार. each and every student will give different answers, so it can possible that your answer will be different and it must be. So corrective answer आपल्याला असं म्हणता येईल, I like various things in my school because I love my school. I love my school, but I best like following, like friends in my school, teacher in my school, knowledge which I get from school I really like best. So next आहे, do you think school is fun. तुम्हाला वाटतंय का की शाळा ही एक मजा आहे. हा प्रश्न विचारण्याची खरी वेळ आता आलेली आहे. काय तर सद्यस्थितीला शाळा ही खूप मोठी मजा आहे हे आपल्याला लक्षात येतं. शाळा म्हणजे काय आहे, खूप मजा आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच आय थिंक स्कूल इज व्हेरी लार्ज फन और स्कूल इज मोस्ट precious days of our life. आपल्या आयुष्याचे सगळ्यात प्रिशियस, सर्वात मूल्यवान जर काही दिवस असतील तर ते शाळेचे दिवस असतात. तर पुढचा प्रश्न आहे, which is the part that you don't like. तुम्हाला शाळेविषयीचा न आवडत नसलेला घटक कोणता. असा जो शाळेत घटक आहे की जो आपल्याला आवडत नाही. याची उत्तर वेगवेगळी असतील. जी अभ्यासू मुलं असतील ती वेगळी उत्तर देणार, जी लोअर स्लॅब मध्ये असणारी मुलं ती वेगळं उत्तर देणार, किंवा वेगवेगळ्या प्रकारची मुलं वेगवेगळी उत्तरं इथं देण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे पर्याय बरेच आहेत. त्यातला एक पर्याय आपण सांगू, आय डोंट लाईक दिस थिंग्स ऑफ स्कूल. School conduct exams. I really don't like it. असं काहींचं मत असणार. In school there is very messiness or rubbishness sometimes. Sometimes school is very unclean.
That things I don't like. Some teachers punish student very hard. That is unlike the thing by me. सो हे झाले तुमचा पर्सनल रिस्पॉन्स. त्यानंतरचा प्रश्न पुढचा आहे, विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक. ते झालं आपलं. शेवटचा प्रश्न आहे, हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू अ टेस्ट. किती वेळा तुम्हाला तुमचे शिक्षक जे आहेत, ते किती वेळा टेस्ट लिहायला देतात किंवा परीक्षा किती वेळा घेतात, तुमचं परीक्षण किती वेळा केलं जातं. In my school, our teachers are very good. They test us so much time, so many times. They take our oral tests, they take short-term tests, they take surprise tests. We have unit tests, we have annual tests, we have terminal tests. So there are so many tests. They can improve us by testing. Okay. So हे झालं आपलं चिटचॅट ऍक्टिव्हिटी मधला एक भाग आपला संपलाय. आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. तर क्लासिफाय नावाची एक ऍक्टिव्हिटी आपल्याला इथे दिलेली आहे. क्लासिफाय म्हणजेच वर्गवारी करा, म्हणजेच गटात वर्गीकरण करा. मग काय गटात वर्गीकरण करायचं आहे ते आधी पाहून घेऊ. लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द अप्रोप्रिएट कॉलम्स. तर योग्य गटात योग्य शब्द भरा. जसं की गट दिलेत. पहिला गट आहे एन्शियंट. एन्शियंट म्हणजेच पौराणिक. मॉडर्न म्हणजेच दुसरा आहे तो आधुनिक. आणि फ्युचरिस्टिक म्हणजेच भविष्यकालीन, भविष्यातला. असे 3 गट आपल्याला इथे सांगितलेले आहेत. तर एन्शियंट मध्ये काय काय येईल, मॉडर्न मध्ये काय काय येईल, फ्युचरिस्टिक मध्ये काय काय येईल, याच्याविषयी इथे चर्चा आपल्याला करायची आहे. तर बऱ्यापैकी तुम्हाला लगेच लक्षात येईल की काय एन्शियंट आहे, काय मॉडर्न आहे, काय फ्युचरिस्टिक आहे. ठीक आहे. जसं की बायसिकल्स, हे काय आहे, एन्शियंट आहे, मॉडर्न आहे, फ्युचरिस्टिक पण आहे. व्हील्स एन्शियंट, मॉडर्न, फ्युचरिस्टिक. बुलक कार्ट्स एन्शियंट, मॉडर्न नाही, फ्युचरिस्टिक पण नाही. tar roads, those are ancient. Ships ancient, modern, futuristic. Computer याचाही शोध बऱ्याच वर्ष आधी लागलाय पण हे मॉडर्न आहे. फ्लॉपी डिस्क मॉडर्न, आता मॉडर्न म्हणता येणार नाही, आउटडेटेड झालाय पण त्याला मॉडर्न म्हणायला लागणार. ऑडिओ व्हिडिओ मॉडर्न, कॅसेट्स, टेलिफोन, फोन मॉडर्न, बुक्स एन्शियंट, मॉडर्न, फ्युचरिस्टिक. फ्युचरिस्टिक म्हणता येणार नाही कारण बुक्स आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. शक्यतो सहसा कोणी बुक्स वापरायला पाहत नाही पण आपण वापरतो. व्हॅक्यूम क्लीनर्स मॉडर्न आहेत. अम्ब्रेलाज एन्शियंट, मॉडर्न आणि फ्युचरिस्टिक वेगळ्या अम्ब्रेलाज असणार आहेत. अर्थन स्टोव्स एन्शियंट, फॅन्स मॉडर्न, जिओग्राफी एन्शियंट, मॉडर्न, फ्युचरिस्टिक. आता बरंच अजून सुद्धा आहे. आता तुम्हाला कळालं असेल की कसं मॉडर्न लिहायचं, कसं फ्युचरिस्टिक लिहायचं, कसं काय करायचं, एन्शियंट लिहायचं. तर अशा पद्धतीने वर्गवारी करून तुम्ही काय करायचं आहे, इथून पुढचा जे काही शब्द आहेत ते शब्द तुम्ही भरायचे आहेत. सो त्यानंतर अगदी सोपा असा प्रश्न दिलेला आहे. काय प्रश्न आहे पहा. लिसन टू द प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस वर्ड्स अँड प्रॅक्टिस से देम प्रॉपरली युअरसेल्फ. तर मी जसं प्रोनाउन्स करून सांगतोय त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा प्रोनाउन्सिएशनची प्रॅक्टिस करा. यू शुड प्रॅक्टिस प्रोनाउन्सिएशन. सो फर्स्ट ऑफ ऑल ग्रँडफादर, ग्रँडफादर. त्यानंतर जिओग्राफी, जिओग्राफी. त्यानंतर सॅटिस्फॅक्टरी, सुपिरियर, प्रोनाउन्सिंग,
बेटा हिंदी शब्द आहे. त्यानंतर नॉन चॅलेंटली म्हणजे बेफिकिरीपणे, बेफिकिरीपणे. अशा विविध शब्दांचा उच्चार कसा केला जाईल याचं इथं आपल्याला काय केलं आहे, माहिती सांगितलेली आहे. आता इथं आपली चिटचॅट ऍक्टिव्हिटी संपतीये, तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ही ऍक्टिव्हिटी सोडवून घ्या, जेणेकरून तुम्हाला या ऍक्टिव्हिटीवर आधारित असणारे जे काही ऍक्टिव्हिटी शीट मधले जे क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित सोडवता येतील. सो आता आपण आपल्या धड्याला सुरुवात करू. आता धड्याचं शीर्षक समजावून घेताना अगदी सोपं असं शीर्षक आहे, द फन, मजा, ते हॅड, त्यांनी केले. त्यांनी म्हणजे कोणी? तुम्ही स्वतः. तुम्ही शाळा शिकताय जी ऑफलाईन असते. आताची ऑनलाईन शाळा तुम्हालाही मजेशीर वाटत नाही, आम्हालाही मजेशीर वाटत नाही. त्यामुळं हा आपला एक मलमपट्टी आहे. इट इज अ टेम्पररी बँडेज. सो ऑफलाईन टीचिंग इज व्हेरी essential and very impressive. Okay, so the fun they had, हा धडा आपल्याला पाहायचा आहे. तर याचा अर्थ असा होईल, मजा त्यांनी केली. मजा त्यांनी केली. त्यांनी म्हणजे तुम्ही आहात, हे विसरू नका. त्यांनी म्हणजे कोण आहात? तुम्ही आहात. म्हणजे तुमच्या नंतरच्या ज्या पिढ्या आहेत त्यांनी केलेला हा विचार. म्हणजे तुमची मुलं, मुलांची मुलं, मुलांची मुलं, म्हणजे तुम्ही अगदी काय म्हणायचं त्याला, खापरपणजोबा ज्यावेळी व्हाल त्यावेळीची ही गोष्ट आहे की त्यावेळी हे कसं असेल सगळं, त्यावेळी हे असं कसं असेल, त्यावेळीच्या शाळा कशा असतील याची छोटीशी चाहूल इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो पाहूया या धड्यात आलेली जी काही नावं आहेत ती थोडीशी वेगळी आहेत. त्यामुळं ती थोडीशी तुम्हाला मॅनेज करावी लागतील. ज्या ज्या शिक्षकांनी जसे सांगितले तसं तुम्ही काय करायचे, त्यांना मॅनेज करायचे शाळेच्या शिक्षकांप्रमाणे. ठीक आहे. तर पान नंबर 6 वर आपल्याला पहिला पॅसेज पाहायला मिळतो. तो असा आहे पहा, माझी, माझी even wrote about it that night in her diary. wrote लिहिणे, राईट, wrote written, म्हणजे हे काय आहे, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे. सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे, म्हणजेच ज्याला आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणतो. माझी काय करत होती, तिच्या वहीमध्ये लिहित होती. काय लिहित होती? ऑन द पेज हेडेड 17 मे 57. तर 1957 आता चाललंय 2000, म्हणजे जवळजवळ 150 वर्षानंतर, म्हणजे निदान 3 पिढ्या तरी पुढच्या आल्यानंतर ते काय करत असते, तिच्या वहीत लिहित असते. कितव्या तारखेला? 17 मेला. आपल्याला सहसा या काळामध्ये सुट्टी असायची. आता शैक्षणिक धोरण बदललं आहे, प्लस आपलं वर्षाचं जे नियोजन आहे, वर्ष कधी चालू होणार, कधी बंद होणार, हे सुद्धा नियोजन आपलं बदलल्यामुळं आपल्याला हा निर्णय घेणं थोडंसं वेगळं वाटेल. टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला एक खरं पुस्तक पाहायला मिळालं. जसं तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात काय आहे? खरं पुस्तक आहे. तुम्ही ज्या पुस्तकामध्ये आता पाहताय ते पुस्तक काय आहे? खरं पुस्तक आहे आणि तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. हे पुस्तक कसं होतं? खूपच जुनं होतं. मग हे ओल्ड जे आहे ते काय आहे आता? विशेषण. आता ओल्ड हे त्याच्या क्वालिटी विषयी सांगितलं, म्हणजे क्वालिटी ऑफ, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. बरं. Marcy's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. ज्यावेळी हे काय होते, मार्जीचे आजोबा, त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलेलं होतं की ज्या स्टोरीज आहेत ह्या पेपरवर लिहिल्या जात असत. दे टर्न द पेजेस. त्यावेळीची मुलं म्हणजे तुम्ही काय करताय? पानं पलटताय. अशी पानं पलटताय, आहे की नाही? पानं पलटताय. तसं त्यावेळेची मुलं म्हणजे आताची मुलं पानं पलटत. दे विच वेअर येलो अँड ग्रँक. बघा,
तर ती पानं जी आहेत ती कशी होती, येलो कलरची, कारण बराच काळ गेल्यामुळं पानं जी आहेत ती खराब होत आलेली होती आणि क्रँकी म्हणजे सळसळ वाजणारी अशी कडक पानं होती. अँड इट वॉज एवफुली फारच funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to. जसं ते वाटत होते त्याप्रमाणे नव्हते ते त्यांना काय वाटत असणार आहे की ते, आता मी सांगतोच तुम्हाला. तर टेलिबुक्स जे आहेत आता सध्या सुद्धा बघा टेलिबुक्स आलेले आहेत किंवा डिजिटल बुक्स आलेले आहेत की ज्याच्यामध्ये पहा त्याच्यात एक नाव आहे किंडल, ज्याच्यामध्ये हजारो पुस्तकं आहेत, हजारो पुस्तकं एकाच आयपॅडमध्ये आहेत आणि त्याचा उद्देशच मुळात आहे पुस्तकांच्या विषयीचं माहिती देणं किंवा पुस्तकं त्यामध्ये आहेत स्टोअर केलेली. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, ज्यावेळी ते पेज बिफोरवर जात असत, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाइम. जसं त्यांनी मागं वाचलेलं तसंच ते पुस्तकात असलेले शब्द जरी पुढून मागं आलं तरी असायचे. म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्ये काही बदल होत थोडक्यात त्याच्यामध्ये काही बदल होत नसायचा, ज्याच्यामुळं ते जसेच तसे राहायचे. पण ज्यावेळी आपण डिजिटल माध्यमांच्या बाबतीत बघतो, जसे की विकिपीडिया, एन्सायक्लोपीडिया, याच्यामध्ये सतत बदल घडत असतात. तुम्ही आज काहीतरी वाचलाय आणि एक महिन्याभरानं परत वाचायला जाताय, तर त्यावेळी ते तसंच असेल अशी याची काही गॅरंटी नाही. कोणीतरी नवीन युजर, चांगला जो व्यक्ती आहे तो काय करेल, त्यामध्ये चांगल्या ज्ञानाची भर घालेल, त्यामुळे तो काय होईल, मॅटर बदलेल. मग पुस्तकांच्या बाबतीत पण तसं होतं, पण कधी ज्यावेळी पब्लिकेशन्स निघतात त्यावेळी, म्हणजेच आवृत्त्या निघतात त्यावेळी. गी सेड टॉम, घोडा खेकळतो तसा हा गी करतो. मी काय आवाज काढून दाखवणार. व्हॉट अ वेस्ट, काय हा कचरा. इथं बघा हे वाक्य जे आहे ते उद्गारवाचक आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. व्हॉट अ वेस्ट, काय हा कचरा. वेन यू हॅव थ्रू विथ द बुक, तू ज्यावेळी या पुस्तकातून जाशील, म्हणजे हे पुस्तक ज्यावेळी तू हाताळशील, यू जस्ट नो इट अवे, सॉरी, यू जस्ट थ्रू इट अवे, तू काय करशील ते फेकून देशील. आय गेस, मला असं वाटतं, असं टॉमी म्हणतो, काय हे कचरा घेऊन बसलीस, ज्यावेळी ते तू वाचशील फेकून देशील. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन्स बुक्स ऑन इट, आपली टेलिव्हिजन बघ त्याच्यावर मिलियन्स ऑफ बुक्स आहेत. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आणि त्याच्यापेक्षाही चांगलं आहे की याच्यात आणखी जास्त आहे. आय वुडंट थ्रो इट अवे, तर माझी जी आहे ती काय म्हणते, मी तिला फेकून देणार नाही, जे पुस्तक माझ्याकडे आहे त्याला मी फेकणार नाही आहे. सेम विथ माइंड, माझ्यासोबतही तसंच झालं. शी वॉज 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. टॉमीनं जेवढी पुस्तकं बघितली तेवढी पुस्तकं ह्या मार्जीनं बघितलेली नसतात, कारण ही अजून लहान असते आणि ती 12 वर्षाची असल्यामुळं तिला अजून इतक्या पुस्तकांचा सामना करावा लागलेला नसतो. आताही तसंच आहे. पहा, 12 वर्षाचं जे मूल आहे, आता बऱ्यापैकी पुस्तकं त्याला हाताळावी लागतात. म्हणजेच जवळजवळ 7वीला असलेलं मूल, त्याला जास्तीत जास्त 5 ते 6 विषय असतात आणि त्या विषयाची 6 पुस्तकं त्याच्याकडे असतात. पण आता थोडंसं त्याचा आवाका वाढला आहे, कम्प्युटरचं बुक, कार्यानुभवचं बुक, असं सगळे बुक्स त्याला मिळत असतात. ॲज टॉमी ही वॉज 30, तर टॉमी हा 13 इयर्सचा असतो, 13 वर्षाचा. दोघेही जे आहेत, हा टॉमी टीनेजर असतो, पण ती अजून लहान असते, टीन्स मध्ये ती आलेली नसते अजून. शी सेड, ती म्हणाली, वेअर डिड यू फाइंड इट, माझी म्हणाली, हे पुस्तक तुला कुठे मिळालं, हे जे तू पुस्तक आता घेतलंयस हे पुस्तक कुठून मिळालं तुला. इन माय हाऊस, माझ्या घरी मिळालं. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक,
तर तो ज्यावेळी हे काय करत होता, पुस्तक वाचत होता, त्यावेळी त्यानं कुठंही न पाहता पुस्तकातच रीडिंग करत करतच त्यानं काय केलं, बोट करून दाखवलं पोटमाळ्याकडं आणि तो म्हणाला की पुस्तक जे आहे ते मला पोटमाळ्यावर मिळालेलं आहे, ॲटिकवर. व्हॉट्स इट अबाउट? मग ते कशाचं पुस्तक आहे? पुस्तक हे कशाविषयी आहे? स्कूल, शाळा. हा टॉमी काय म्हणाला मार्जीला, हे पुस्तक शाळेविषयी आहे. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कॉर्नफुल या शब्दाचा अर्थ आहे तिरस्कार पूर्वक पाहणे. मार्जीला शाळा आवडत नसायची, त्यामुळे ती तिरस्कारानं त्याच्याकडे पाहायला लागली. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. शाळेविषयी लिहिण्यासारखं काय आहे? मला शाळा आवडत नाही, मी त्या शाळेचा तिरस्कार करतो. मला शाळा आवडत नाही. आय हेट स्कूल. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्जीला नेहमी शाळा आवडत नसायची. बट नाउ शी हेटेड इट मोर दॅन इव्हर. आता मात्र तिला पूर्वीपेक्षाही काय वाटायचं, शाळा जी आहे ती वाईट वाटायची, चुकीची वाटायची. ठीक आहे. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. जे की मेकॅनिकल टीचर होते, यांत्रिक शिक्षक जे होते तिचे, ते तिला नेहमी काय करायचे, काही ना काहीतरी अभ्यास देतच राहायचे. That mechanical teacher had been giving her test after test in geography and she had been doing words and words. तर ती त्यात आणखीन तिची कामगिरी जी आहे ती वाईट होत चालली होती, कारण तिला आवड नव्हती ना. तुम्हाला सगळ्यांना आवड आहे, पण यांना मात्र या मार्जीला आवड नव्हती शाळेची, त्यामुळे तिला ते चुकीचं वाटायचं, बोरिंग वाटायचं, त्यामुळे तिचा इंटरेस्ट नसायचा. Until her mother had shaken her head sorrowfully and sent for the country inspector. तर त्यांच्या घरी कंट्री इन्स्पेक्टर आलेले असतात आणि त्यामुळे तिला ती जोरदार हलवते सॉरोफुली आणि काय करते, तिला कंट्री इन्स्पेक्टरकडे पाठवते. तर इथं आपण